मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न आहे, पितळखोरा या प्राचीन लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पितळखोरा या सगळ्यात प्राचीन असलेल्या लेण्या आहेत. तर नागपूरमध्ये पुलर लेणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पेंच हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहे व 6 व्याघ्र प्रकल्प आहे. तर या 6 राष्ट्रीय उद्यानापैकी पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पाला जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारत इतिहास संशोधक मंडळ येथे आणि यांनी स्थापन केले. म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना कोणी केली व कोठे केली? तर भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना पुणे या ठिकाणी विका राजवाडे यांनी केली. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे व विका राजवाडे. पुढचा प्रश्न आहे, द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साली जागतिक वारसा स्थळामध्ये सामील झाले. तर जे CST मुंबई किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आहे ते ऑप्शन क्रमांक 1 2004 या साली जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली करण्यात आला? तर जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 2012 या साली करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कराड व चिपळूण या 2 शहरांमध्ये कोणता घाट आहे? तर कराड व चिपळूण या 2 शहरादरम्यान ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली हा घाट आहे. पुढील प्रश्न आहे, एकलहरे नाशिक या ठिकाणी कोणते विद्युत केंद्र आहेत? तर याच्यावरून एक प्रश्न बनते, एकलहरे हे विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. व ते कोणत्या प्रकारचे विद्युत केंद्र आहे? तर खालीलपैकी ते ऑप्शन क्रमांक 4 ते एक औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेचे मुख्य कचेरी आहे किंवा नॅशनल फिल्म आर्चिव्ह याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे. पुढचा प्रश्न आहे, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंबोली हे सगळ्यात जास्त पावसाचे ठिकाण आहे. तर अंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर कुतुब मिनार हे मेहरवली दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर गोल घुमट हे विजापूर येथे आहे, हे पण बरोबर आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली येथे नसून ते मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे आपले योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक C. त्यानंतर ताजमहल हे आग्रा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश यांचा जन्म 6 जानेवारी या दिवशी डॅश हा म्हणून पाळला जातो. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक C मध्ये असलेले बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे?
तर दूरदर्शन हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 दृकश्राव्य माध्यम आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश साली झाली. तर ऑल इंडिया रेडिओची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 1936 या साली झाली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना म्हणतात. तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 संत नामदेव यांना म्हणतात. पुढील प्रश्न आहे, बाबूराव पेंटर यांनी कोणता चित्रपट काढला. तर त्यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 3 सुवर्ण पदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या 3 सालामध्ये जिंकली. तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाते. हॉकीचे जादूगर. तर त्यांनी एकूण 3 सुवर्ण पदके हॉकी या खेळामध्ये जे मिळवले आहे तर ते 3 साल खालीलपैकी 1928, 32 आणि 1936 हे आहेत. आणखी एक प्रश्न विचारला जातो, मेजर ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ते हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठे सुरू झाली. तर ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 ग्रीस या देशामध्ये सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली. तर खालीलपैकी 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी द्विभाषिक मुंबईची स्थापना झाली. तर त्यामध्ये गुजराती व मराठी यांचा समावेश होता. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र या राज्याची स्थापना या द्विभाषिक मुंबई राज्यातून झालेली होती. तर महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी एकूण 26 जिल्हे होते, तर आता एकूण 36 जिल्हे आहेत. तर 26 जानेवारी 2025 रोजी 37वा जिल्हा हा तयार होणार आहे. तर तो जिल्हा कोणता आणि कोणत्या 2 जिल्ह्यातून तयार होणार आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत. तर श्री प्रकाशराव आंबेडकर हे आहेत. पुढील प्रश्न आहे, राजर्षी शाहू पुरस्कार 2023 साली कोणाला दिला. तर राजर्षी शाहू पुरस्कार 2023 साली खालीलपैकी डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 2023चे महाराष्ट्र केसरी कोण आहेत. तर 2023चे महाराष्ट्र केसरी हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 शिवराज राक्षे हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024चे ठिकाण कोणते. तर खालीलपैकी अमळनेर हे ते ठिकाण आहेत. अमळनेर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे भरले. पुढचा प्रश्न आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती. तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाते. तर त्यांनी भारतासाठी एकूण हॉकीमध्ये 3 सुवर्ण मेडल हे जिंकलेले होते.
तर मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर मिल्खा सिंग हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? जसे मेजर ध्यानचंद हे हॉकीशी संबंधित आहे, तसे मिल्खा सिंग कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढील प्रश्न आहे, 2024 मध्ये साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हान कांग यांना 2024चा साहित्य नोबेल पुरस्कार हा देण्यात आला. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले आगळे वेगळे पुस्तकाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते? तर पुस्तकाचे गाव म्हणून खालीलपैकी भिल्लार या गावाला ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या सहाय्याने पहिला दरोडा कोणत्या गावावर टाकला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 धामारी या गावावर त्यांनी पहिला दरोडा टाकला. पुढचा प्रश्न आहे, 2023चा ग दि मा म्हणजे ग दि माडगूळकर पुरस्कार कोणाला मिळाला? तर खालीलपैकी लेखिका सानिया यांना तो मिळाला. पुढचा प्रश्न आहे, सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल कोण? तर सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 विजय चौधरी हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, मत द्यावयाचे नसेल तर कोणता पर्याय निवडाल? तर खालीलपैकी नोटा म्हणजे नन ऑफ दी अबव असा पर्याय तिथे असतो तर तो निवडला जातो. पुढचा प्रश्न आहे, जस्टिस फॉर द जज हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर जस्टिस फॉर द जज या पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रंजन गोगोई हे आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर श्री अश्विनी वैष्णव हे भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र रोह पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत? तर डॉक्टर प्रज्ञा सरदेवे या आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर खालीलपैकी नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, हे आपले टेलिग्राम चॅनल आहे. हे QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा @NKG अकॅडमी हे सर्च मारून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला झालेले लेक्चरची लिंक सगळे PDF मिळून जातील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.